2023 मधल्या घडामोडीसाठी त्रैमासिक चालू घडामोडी कोर्स हा सुद्धा आपला लॉन्च झाला आहे। जानेवारी 2022 ते मार्च 2023च्या घडामोडी असतील। कोर्स कालावधी 1 वर्षाचा असेल। एमपीएससीच्या धर्तीवर प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये ही सिरीज असेल। कोर्स किंमत फक्त 99 रुपये आहे। या कोर्सची वैशिष्ट्ये म्हणजे तुम्हाला 3 महिन्याच्या घडामोडी तर आहेत, प्रत्येक प्रश्नाचं संदर्भाचे स्पष्टीकरण, 1 वर्षाचा कालावधीमध्ये तुम्ही लेक्चर किती वेळा पाहू शकाल, म्हणजे तुम्हाला 1 वर्षामध्ये त्याचा ॲक्सेस पूर्णपणे घेता येईल। तुम्हाला या कोर्सच्या PDF कुठं मिळतील तर चॅट्स या सेक्शनमध्ये त्रैमासिक चालू घडामोडी 2023 अशा नावाचा ग्रुप आहे। जेव्हा तुम्ही कोर्सला परचेस कराल तेव्हा ऑटोमॅटिक तुम्ही त्या ग्रुपमध्ये ॲड व्हाल आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्या PDF आहेत, त्या PDF तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर हा महत्त्वाचा कोर्स आपण लॉन्च केलेला आहे। कोर्स लॉन्च केल्यानंतर तुम्हाला कंटेंट नावाचा सेक्शनमध्ये जाऊन सगळ्या PDF किंवा लेक्चर्स पाहता येतील। त्या ठिकाणी कोर्सची PDF कशी डाउनलोड करायची त्यामध्ये सांगितलेलं आहे। त्याशिवाय जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मधल्या घडामोडी त्या ठिकाणी तुम्हाला कव्हर केलेल्या आहेत। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या या कोर्सची लिंक त्यानंतर अँड्रॉइड ॲपची लिंक दिलेली आहे। त्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्या ठिकाणी कोर्स हा परचेस करू शकता। आजचा आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे वायव्य सरहद्द प्रांताची निर्मिती खालीलपैकी कोणाच्या कार्यकाळामध्ये झाली। वायव्य सरहद्द प्रांत हे ऐकल्यानंतर आपल्याला एक नाव माहीत असतं, खान अब्दुल गफार खान। ठीक आहे, तुम्हाला विचारले वायव्य सरहद्द प्रांताची निर्मिती कोणाच्या कार्यकाळामध्ये झाली। लॉर्ड रिपन, लॉर्ड डफरिन, लॉर्ड लिटन आणि लॉर्ड कर्झन। ठीक आहे, याचं करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक 4 लॉर्ड कर्झन। ठीक आहे, मग आता लॉर्ड कर्झन यांच्याशी संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहूया। लॉर्ड कर्झन यांच्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय चलन कायदा संमत झाला त्यांच्याच कार्यकाळात 1899। त्यानंतर कोलकाता महापालिका विधेयक मंजूर केलं, स्थानिक स्वराज्य संस्थांवर नियंत्रण जे आलं 1900 मध्ये कर्झन यांच्या कार्यकाळात। त्यानंतर एक दुष्काळ आयोग नेमण्यात आला होता, तो दुष्काळ होता लॉर्ड मॅकडॉनल्डच्या अध्यक्षतेखाली लॉर्ड कर्झन यांच्याच कार्यकाळामध्ये। बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत, सिमला शिक्षण परिषद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वायव्य सरहद्द प्रांताची निर्मिती की ज्याच्यावर तुम्हाला हा प्रश्न विचारलेला होता। लॉर्ड कर्झन यांच्या कार्यकाळामध्ये एक महत्त्वाचा रेल्वेची स्थिती अभ्यासण्यासाठी जो आयोग नेमण्यात आला होता तो होता थॉमस रॉबर्टसन आयोग। हा खूप महत्त्वाचा घटक आहे। थॉमस रॉबर्टसन आयोग कशासाठी होता? पहिला मुद्दा तर तो भारतीय रेल्वेची स्थिती सुधारण्यासाठी, आणि या आयोगाने दिलेल्या शिफारशीनुसारच भारतामध्ये रेल्वे बोर्डाची स्थापना झाली 1905 मध्ये। त्यामुळे तोही मुद्दा तुम्हाला लॉर्ड कर्झन यांच्या कार्यकाळातला लक्षात ठेवावा लागेल। ज्याप्रमाणे थॉमस रॉबर्टसन रेल्वे बोर्डाची स्थिती किंवा रेल्वेची स्थिती सुधारण्यासाठी नेमण्यात आलेला आयोग, तसा अँड्रू फ्रेझर यांच्या अध्यक्षतेखालचा जो आयोग होता तो नेमण्यात आला होता कशासाठी? पोलीस सेवेतले दोष शोधण्यासाठी। हा पण तेवढाच महत्त्वाचा आहे। त्यानंतर बऱ्याच वेळा परीक्षेला यावर प्रश्न विचारला जातो, भारतातला पहिला सहकारी पतपेढी विषयक कायदा, आणि ते इयर येतं 1904। हेही तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। विद्यापीठ कायदा असू द्या किंवा प्राचीन स्मारकांचा कायदा असू द्या, लॉर्ड कर्झन यांच्या कार्यकाळात 1904 मध्ये करण्यात आला। आता बंगालच्या फाळणीची अधिसूचना, बंगालची फाळणी कधी झाली, मूळ कल्पना कोणाची होती आणि या फाळणीला विरोध कुणी केला, हे 4 मुद्दे महत्त्वाचे आहेत। बंगालच्या फाळणीची अधिसूचना म्हटलं तर 19 जुलै 1905। या फाळणीची मूळ कल्पना सर विल्यम वार्ड, परीक्षेला बऱ्याच वेळा विचारून झालेले आहे घटक। त्यानंतर फाळणीला विरोध कुणी केला होता? सर हेनरी कॉटन। लक्षात ठेवायचं म्हणजे ठेवायचं। आणि बंगालच्या फाळणीची अधिकृत घोषणा 16 ऑक्टोबर 1905। आणि बंगालची फाळणी रद्द कधी केली हे तारीख तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये बालविवाह विरोधी चळवळ सुरू झाली? तुम्हाला ऑप्शन दिलाय मुंबईमध्ये बालविवाह विरोधी चळवळ कोणाच्या नेतृत्वाखाली? बेहरामजी मलबारी, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती तेलंग, ज्योतिबा फुले। आता बालविवाह विरोधी चळवळ म्हटलं तर तुमचं ऑब्वियसली उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 बेहरामजी मलबारी। आता बेहरामजी मलबारी फारसी कुटुंबात झालेला जन्म, त्यांच्याबद्दल थोडंसं पाहूया। बेहरामजी मलबारी 1853चा जन्म, 1912चा मृत्यू आहे। बडोद्यामध्ये पारशी कुटुंबात त्यांचा जन्म आहे। बालविवाह विरोधी चळवळीचे प्रवर्तक आहेत, त्याचबरोबर विधवा पुनर्विवाह पद्धतीचे समर्थक पण ते त्या ठिकाणी आहेत। बालविवाह या घटकावर त्यांचे लेख सुद्धा प्रसिद्ध आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडियन स्पेक्टेटर हे साप्ताहिक म्हटलं तर तुम्हाला या ठिकाणी बेहरामजी मलबारी यांचं नाव इथं लक्षात ठेवा। बेहरामजी मलबारी यांचा एक महत्त्वाचा ग्रंथ, त्या ग्रंथाचं नाव नीती विनोद, हेही महत्त्वाचं।
तर मला इंडियन स्पेक्टेटर महत्त्वाचं, नीतिविनोद महत्त्वाचं, बालविवाह विरोधी चळवळीचे प्रवर्तक तर आहेत, पण विधवा विवाह पद्धतीचे समर्थक होते, पुनर्विवाह पद्धतीचे, हेही इथं लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, मद्रास इलाख्यात रयतवारी पद्धत सुरू करताना थॉमस मनरो यांच्याबरोबर कोणता अधिकारी होता? आता मद्रासमध्ये जे रयतवारी पद्धत सुरू केली, थॉमस मनरो बरोबर कोणता अधिकारी? मार्टिन बर्ड, कॅप्टन डेव्हिडसन, कॅप्टन रीड का एल्फिन्स्टन? मद्रास म्हटल्यानंतर इथे एल्फिन्स्टन येणार नाही, याचं करेक्ट आन्सर येतं कॅप्टन रीड. पुढील प्रश्न आहे, 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचं नेतृत्व कोणी केलं? 1930 मिठाचा सत्याग्रह प्रेमाकंटक, कृष्णा घुटकर, अवंतिकाबाई गोखले आणि अरुणा सपली. लक्षात आलं पाहिजे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे अवंतिकाबाई गोखले. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, महत्त्वाचा प्रश्न. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी गांधीजींचे वर्णन एका माणसाचं सैन्य अशा शब्दात केलं? जे मुंबई प्रांताचे पहिले गव्हर्नर राहिले होते, एल्फिन्स्टन का माउंटबॅटन? लक्षात ठेवा. आता तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा काय, एल्फिन्स्टन वेगळे, माउंटबॅटन वेगळे, पण ज्यांनी एका माणसाचं सैन्य गांधीजींचं वर्णन केलं ते होते माउंटबॅटन. कोण होते? माउंटबॅटन. पुढचा प्रश्न आहे, माउंटबॅटन योजना खालीलपैकी केव्हा जाहीर करण्यात आली? ती तारीख महत्त्वाची आहे, इतिहासामध्ये या तारखेला खूप महत्त्व आहे. 3 मे 47, 3 जून 1947, 3 ऑगस्ट 47 का 22 मार्च 1947? पहिला मुद्दा 3 मे जून याच्यामध्ये येणार आहे, त्यामुळे 22 मार्च येणार नाही आहे. याचं करेक्ट आन्सर येतं 3 जून 1947, माउंटबॅटन योजना. आता माउंटबॅटन योजना किंवा माउंटबॅटन यांच्या सांगण्यानुसार कोणी योजना तयार केली होती? म्हणजे सांगितलं माउंटबॅटननं, पण तयार करण्याचं काम कोणी केलं? व्ही.पी. मेनन असं नाव आहे, आपण त्यांच्याबद्दल थोडंसं बघूया. माउंटबॅटन लक्षात ठेवा. माउंटबॅटन यांच्या सांगण्यानुसार व्ही.पी. मेनन यांनी एक योजना तयार केली, त्याला माउंटबॅटन योजना असं म्हणतात. आणि या योजनेला 3 जून आहे म्हणून 3 जूनची योजना असंही म्हटलं जातं, कारण या योजनेनुसार भारताला फाळणीसह स्वातंत्र्य मिळालं. फाळणी झालेली भारताची, पाकिस्तान वेगळं आणि भारत वेगळं, त्याच्यामुळं ही जी तारीख आहे 3 जून 1947 खूप महत्त्वाची आहे. 22 मार्च 47 ही पण तारीख लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, न्यायमूर्ती रानडे यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना कोणत्या साली केली? तर हे माहीत असू द्या, 1865. पुढील प्रश्न आहे, खाली काही ग्रंथ व त्यांचे कर्ते यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी चुकीची जोडी ओळखा म्हटले. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न वीरा शिंदे म्हणजे विठ्ठलरामजी शिंदे, बरोबर आहे. शेतकऱ्यांचा असूड महात्मा ज्योतिबा फुले, बरोबर आहे. गीता रहस्य लोकमान्य टिळक, बरोबर आहे. मराठी सत्तेचा उदय गो ग आगरकर दिले, हे चुकीचे. मग कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा मराठी सत्तेचा उदय, याच्यासाठी आगरकर नाही तर मग कोणती जोडी बरोबर असेल, कोणाचं नाव येईल त्या ठिकाणी. मराठी सत्तेचा उदय हे कोणाचं येतं, ओके, ग्रंथ, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे. तसा पुढचा प्रश्न आहे, सामाजिक संस्था आणि त्यांचे संस्थापक यांच्या जोड्या दिलेत आणि तुम्हाला सांगितले चुकीची जोडी ओळखा. सत्यशोधक समाज 1873चा पिरियड म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले, बरोबर आहे. परमहंस सभा दादोबा पांडुरंग तडकरकर, बरोबर आहे. भारत सेवक समाज 1905ला देशसेवेसाठी चांगले सेवक घडावेत म्हणून जी गोपाळकृष्ण गोखले यांनी समाज स्थापन केला, त्याचं नाव होतं भारत सेवक समाज, हेही बरोबर आहे. मानव धर्म सभा म्हणजे राजाराम मोहन रॉय येतं का? नाही. राजाराम मोहन रॉय म्हटलं तर तुम्हाला ब्राह्मो समाज, ब्राह्मो सभा, तर तो मुद्दा तिकडं तुम्हाला लक्षात आला पाहिजे. मानव धर्म सभा म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे दादोबा पांडुरंग तडकरकर, ओके. मानव धर्म सभा दादोबा पांडुरंग तडकरकर यांनी कोणत्या ठिकाणी सुरू केली? तुम्हाला प्रश्न असा विचारला, दादोबा पांडुरंग तडकरकर यांनी मानव धर्म सभा कोणत्या ठिकाणी सुरू केली? कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. पुढचा प्रश्न आहे, आपलं 11वी इतिहास जुनं पुस्तक जे आहे ना, आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या संदर्भात, त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. प्रश्न होता 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान रायगड जिल्ह्यातून कोणी नेतृत्व केलं? नाना पुरोहित, मोहन धारिया, भाई कोतवाल, गोमाजी पाटील. लक्षात ठेवा, या सर्वांनी रायगड जिल्ह्यातनं प्रतिनिधित्व केलं, पण वेगवेगळ्या ठिकाणावरनं, तो मुद्दा महत्त्वाचा आहे. नाना पुरोहित, मोहन धारिया, भाई कोतवाल आणि गोमाजी पाटील हे सर्वच्या सर्व बरोबर येणार आहेत. मग कोणत्या कोणत्या ठिकाणावरनं झालं त्याला आपण इलॅबोरेट करूया. नाना पुरोहित आणि मोहन धारिया, महडला त्यांनी चळवळ सुरू केली होती. पोस्ट ऑफिसमधले कागदपत्र जाळणं, तारायंत्र तोडणं, पोलिसांकडच्या बंदुका काढून घेणं हा महत्त्वाचा घटक.
भाई कोतवाल म्हटलं तर जो माथेरान, कर्जत, नेरळचा जो प्रदेश आहे या ठिकाणच्या परिसरामध्ये त्यांनी आझाद दस्ता नावाची एक संघटना, आपली स्वतःची सशस्त्र सेना उभारलेली होती आणि मुंबईला जाणारा जो वीज पुरवठा होता तो सुद्धा खंडित केला होता. आणि भाई कोतवाल आणि त्यांचे सहकारी म्हणजे गोमाजी पाटील यांच्यावर सरकारने नंतर इमाम लावलेला होता. म्हणजे तुम्हाला काय प्रश्न विचारला होता की कोण होते व्यक्ती त्यामध्ये, ठीक आहे, सविनय कायदे मग चळवळीच्या दरम्यान. भारत छोडो आंदोलनाच्या दरम्यान तुम्हाला प्रश्न असा विचारला होता, भारत छोडो आंदोलनाच्या दरम्यान रायगड जिल्ह्यातून नेतृत्व कोणी केलं. तर लक्षात येते का, नाना पुरोहित मोहनदारिया महाडला आणि नेरळ, कर्जत, माथेरानच्या परिसरामधून भाई कोतवाल आणि गोमाजी पाटील. त्याच्यामुळे हे चौघच्या चौघं त्या ठिकाणी येतात. वरीलपैकी सर्व बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे, 24 जानेवारी 1943 रोजी पुणे येथील छावणी विभागात डॅश डॅश व डॅश डॅश या चित्रपटगृहात बॉम्बस्फोट घडवून आणला. कॅपिटल, वेस्ट एंड, एम्पायर, किर्लोस्कर. पुण्यातलं म्हटलं तर पहिले दोन येतात, कॅपिटल आणि वेस्ट एंड, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. ठीक आहे, या ठिकाणी एम्पायर येणार नाही किंवा या ठिकाणी किर्लोस्कर येणार नाही. पुढील प्रश्न, MPSCला अशा टाईपवर प्रश्न विचारून झालाय. तुम्हाला वर्णन दिलं होतं आणि व्यक्ती ओळखा म्हणून सांगितले. त्यांचे मूळ नाव स्वरूप कुमारी होते. 1942च्या चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना कारावास भोगावा लागला. त्यांनी प्रिझन डेज हा ग्रंथ लिहिला. आता प्रिझन डेज हा ग्रंथ म्हटल्यानंतर तुम्हाला अवंतिकाबाई गोखले किंवा सुब्बलक्ष्मी येणार नाही. ऑब्वियसली इथं काय असणार आहे, विजयालक्ष्मी पंडित. प्रिझन डेज. त्यानंतर MPSCला बऱ्याच वेळा या टॉपिकवर प्रश्न आले आणि बऱ्याच वेळा कन्फ्यूज केलं जातं. प्रश्न असा होता, 1935च्या कायद्यानुसार फेडरल कोर्टाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली. इथं तुम्ही कन्फ्यूज कुठं होता, 1 जुलै 1937, एप्रिल, जून आणि ऑक्टोबर. इथं करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक 4. इथं एप्रिल येत नाही हे लक्षात घ्या. फेडरल कोर्टाची स्थापना विचारली आहे तर 1 ऑक्टोबर 1937 हेच तुमचं करेक्ट आन्सर असलं पाहिजे. पुढील प्रश्न आहे, भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची लूट केली त्याबाबत लक्ष्मी विलायतेत चालली असं कोणी म्हटलं. तर इथं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, गोपाळ हरी देशमुख. पुढील प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील आपली पहिली वकार कोणत्या ठिकाणी सुरुवात केली. आता ईस्ट इंडिया कंपनीने पहिली वकार सुरत. पुढचा प्रश्न आहे, नाना शंकर शेट यांनी मुलींच्या शिक्षणासाठी खालीलपैकी कोठे शाळा सुरू केली. नाना शंकर शेट म्हटलं तर तिथं मुंबई पाहिजे, म्हणजे इथं पुण्याचे जे 2 ऑप्शन आहेत ते ऑटोमॅटिक इलिमिनेट होतात. मग राहिला मुद्दा 1848 मुंबई का 1849 मुंबई. नाना शंकर शेट म्हटलं तर पर्याय क्रमांक 1, 1848 मुंबईला मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केलेली होती. पुढील प्रश्न आहे, 1852 साली महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणासाठी शाळा सुरू केली. 1852 म्हणजे तुम्हाला सुरुवातीला मुलींसाठी 1848 सुरुवातीला आहे, बहुजनांसाठी नाही, गरिबांसाठी नाही, अस्पृश्यांसाठीची शाळा 1852 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. आता काही महत्त्वाच्या गोष्टी ज्याच्यात तुम्हाला फॅक्ट लक्षात ठेवायचे आहेत, इयरसहित लक्षात ठेवायचं आहे, ते आपण डिस्कस करूया महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल. जो प्रश्न आहे तो महत्त्वाचा. मुलींसाठी जी होती 1851ला नाना पेठेत शाळा सुरू केली होती, नंतर बंद पडली. अस्पृश्यांसाठी जी शाळा सुरू केली होती ती वेताळ पेठेत 1852ला. त्यानंतर पुण्यामध्ये महार, मांग इत्यादी अस्पृश्य लोकांस विद्या शिकवणारी मंडळी ही संस्थासुद्धा महात्मा फुले यांनी स्थापन केलेली पुण्यामध्ये 1853ला. अस्पृश्यांसाठी 1858मध्ये पण त्यांनी शाळा सुरू केलेली. पुढील प्रश्न, 1904 मध्ये भरलेल्या पहिल्या भारत महिला परिषदेचे अध्यक्ष कोण होते. भारत महिला परिषद म्हटलं तर एकच मुद्दा, तो म्हणजे रमाबाई रानडे. मदत पंडित रमाबाईंची पण येते. आता रमाबाई रानडे यांच्याबद्दल 3 ते 4 गोष्टी ज्या तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. महादेव गोविंद रानडे यांच्या त्या पत्नी, पहिला महत्त्वाचा मुद्दा. आणि याच्याशिवाय त्यांचं जे कार्य आहे सामाजिक कार्य त्याबद्दल एका शॉर्टमध्ये बघूया. सेवा सदन संस्थेची स्थापना 1908ला मुंबईत झाली, त्यावेळी रमाबाई रानडेंचं योगदान महत्त्वाचं आहे. 1904 मध्ये रमाबाई रानडे एरवडा तुरुंग याच्या मानद अधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर 1886ला पुण्यामधलं जे हुजूरपागा हे तर मुलींचे पहिले हायस्कूल स्थापन करण्यामध्ये रमाबाई रानडे यांचं योगदान महत्त्वाचं आहे. म्हणजे काय काय लक्षात ठेवणार, एक तर सेवा सदन स्थापना मुंबईमध्ये होण्यामध्ये योगदान, पुण्यामध्ये शाखा पण निघाली होती. नंतर एरवडा तुरुंगाचं मानद अधीक्षक 1904, आणि आता दुसरं म्हणजे पुण्यामधलं हुजूरपागा या ठिकाणी मुलींचं पहिलं हायस्कूल स्थापन करण्यामध्ये यांचा महत्त्वाचा रोल. आणि अखिल भारतीय महिला परिषद 1904 हेही तुम्हाला इथं लक्षात ठेवावं लागेल.
पुढचा मुद्दा आहे 1884 मध्ये इंडियन नॅशनल युनियनची स्थापना खालीलपैकी कोणी केली. आता तुम्हाला माहिती आहे की इंडियन नॅशनल काँग्रेस जेव्हा स्थापन झाली ती 1885ला, म्हणजे काँग्रेसच्या स्थापने अगोदर एक संस्था स्थापन झाली होती. तुम्हाला ऑप्शन दिले ते उमेशचंद्र बॅनर्जी, आनंद मोहन बोस, दादाबाई नौरोजी. तर इंडियन नॅशनल युनियन म्हटलं तर तुमचं उत्तर काय असणार आहे, ॲलन ह्यूम. आणि यांनीच काँग्रेसच्या स्थापन करण्यामध्ये पुढाकार घेतला होता. 1885ला काँग्रेस स्थापन झाली, पण 1884 मध्ये इंडियन नॅशनल युनियन ॲलन ह्यूम यांनी स्थापना केलेली. पुढचा प्रश्न 1909 मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले. सर्च लाईट, इंडियन रिव्ह्यू, इंग्लिशमन लीडर. सर्च लाईट हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. इंडियन रिव्ह्यू हे सुब्रमण्यम भारती यांच्या संदर्भात येतं. इंडियन रिव्ह्यू सुब्रमण्यम भारती मद्रासमध्ये सुरू केलेलं. पुढचा प्रश्न 1919 साली अलाहाबादवरून इंडिपेंडंट हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं. अलाहाबाद म्हटलं तर दोन, एक तर पंडित नेहरू किंवा मोतीलाल नेहरू. इंडिपेंडंट वृत्तपत्र म्हटलं तर पंडित मोतीलाल नेहरू. या ठिकाणी जवाहरलाल नेहरू येणार नाही. इंडिपेंडंट हे वृत्तपत्र जर म्हटलं तर तुमचं उत्तर असलं पाहिजे पंडित मोतीलाल नेहरू, हे तुमचं करेक्ट आन्सर. पुढील प्रश्न आहे 1906 मध्ये खालीलपैकी कोणते वृत्तपत्र अरविंद घोष यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली सुरू झाले. अरविंद घोष संपादकीय नेतृत्वाखाली 1906 वंदे मातरम. यामध्ये 2-3 गोष्टी नक्की लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे हिंदू पत्र वीर राघवाचार्य 1889ला मद्रासमधून सुरू झालेलं होतं. बंगाली सुरेंद्रनाथ बॅनर्जी. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे द इंडियन मुसलमान हे पुस्तक कोणाचे. द इंडियन मुसलमान जर म्हटलं तर उत्तर काय असणार आहे, विल्यम हंटर. हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा यावर कन्फ्यूज केलं जातं जोड्या लावा किंवा इतर मुद्द्यामध्ये. द इंडियन मुसलमान पुस्तक म्हटलं तर विल्यम हंटर हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे मुस्लिम हितसंबंधाच्या संरक्षणाकरता मुस्लिमांची एक स्वतंत्र संस्था असावी यासाठी डॅश डॅश साली मोहमेडन अँग्लो ओरिएंटेड डिफेन्स असोसिएशन ही संस्था स्थापन झाली. आता इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं याचं करेक्ट आन्सर येतं 1893. ओके. तुम्हाला मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज जर म्हटलं असतं 1875ला अलीगडला सुरू झालेलं मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज. पण तुम्हाला काय विचारलं आहे, मोहमेडन अँग्लो ओरिएंटल डिफेन्स असोसिएशन. कारण काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर काँग्रेस याच्यामध्ये सर्व मुस्लिमांना डावललं जातं आहे असं जेव्हा वाटलं होतं, डफरींनं असा शंका किंवा असं वातावरण तयार केलं होतं. आणि त्यामुळं सर सय्यद अहमद खान यांच्या मनामध्ये जशी भावना निर्माण झाली, मग मुस्लिमांच्या हितसंबंधाचं संरक्षण करण्यासाठी एक संस्था असावी म्हणून सर सय्यद अहमद खान यांनी 1893 मध्ये मोहमेडन अँग्लो ओरिएंटल डिफेन्स असोसिएशन ही संस्था स्थापन केली. परंतु ही संस्था स्थापन होण्यामागे लॉर्ड डफरीन यांचा रोल महत्त्वाचा होता, कारण त्यांनी तसं वातावरण निर्माण केलेलं होतं, हे लक्षात घ्या. जर तुम्हाला असं विचारलं मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज जर म्हटलं 1875 अलीगड, हे तुमचं त्या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. पण मोहमेडन अँग्लो ओरिएंटल डिफेन्स म्हणजे काय, मुस्लिमांच्या हितसंबंधाचं संरक्षण करणं, डिफेन्स करणं, याच्यासाठी स्थापन झालेली संस्था ही 1893 या सालची होती. याच्यामध्ये गफलत करायची नाही.